साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय बदल होऊ शकतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. आयुक्त साहेब, माझी आपल्या निमित्त आपल्याला एक विनंती असेल, जर मुंडे साहेब एक अधिकारी, तुम्हाला सांगतो महापालिकेचे जेवढे कर्मचारी त्यांनी बी लक्ष द्या. इतक्या दिवस अन्न औषध प्रशासनाचा एखाद्या कर्मचारी गेला त्याला कोपऱ्यात बसवलं जायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. आज तुम्हाला सांगतो अन्न औषध प्रशासनाच्या शिपायाला देखील आयुक्तापेक्षा जास्त किंमत आहे. चांगले चांगले लोक त्यांची उमेद झिजवत आहेत का, तर फक्त त्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय. जे शालेय विद्यार्थी आहेत, शिक्षण मंडळ तुम्ही आहे का? शिक्षण मंडळ तुम्ही आहे का? इथं वरती आहे तुम्ही. तुकाराम मुंडे साहेबांनी इतकं चांगलं प्रामाणिक काम केलं. तुम्हाला सांगतो की ज्या झिंग नावाचं ते स्टिंग नावाचं एक शीतपेय आहे, ते संपूर्ण जगामध्ये इतक्या ते नाही का ते मुलशी पॅटर्न मध्ये एक म्हण आहे, सगळ्या जुन्या नावांना संपूर्ण फक्त मीच उरणार. जसं त्या प्लॅस्टिक सारखं तसं ते स्टिंगनी केलंय. तुम्हाला सांगतो की सगळे जेवढे शीतपेय आहे ते सोडून फक्त स्टिंग मिळतंय आणि शालेय विद्यार्थी त्याच्या आहारी जात आहेत. असं ज्यावेळेस आमदार विक्रम पाचपुते साहेबांनी विधानसभेमध्ये ठराव मांडला त्यावेळेस झिरवळ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, घोषणा केली की शाळेच्या आवारापासून 500 मीटरचे अंतर आहे, त्या ठिकाणी स्टिंग हे मिळणार नाही. तुम्ही काय नाव तुमचं? बरं, नगर शहराला पण ते लागू आहे का पठाण साहेब? नगर शहराला पण ते लागू आहे. काय लागू आहे? शालेय परिसरामध्ये मादक पदार्थ शालेय परिसरामध्ये विक्री. बरं, महिला नगर शहरामध्ये ते मादक पदार्थ मिळतात का? शिक्षण मंडळ म्हणून तुम्ही काय कारवाई केली त्याच्या बाबतीत? शाळांना सूचना दिल्या. काय सूचना दिल्या तुम्ही? शालेय परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री केले होत असेल तर याबाबत तक्रार करावी. काय तक्रार करा आणि कोणाकडे तक्रार करा? त्याची समिती आहे, कोणाकडे तक्रार करा? कोणत्या समितीकडे तक्रार करा? तातूर माझं उत्तर देऊ नका मला. माझ्याकडे संपूर्ण आईल्यानगर शाळेचे व्हिडिओ आहे. शाळेपासून 100 मीटरच्या अंतरावर स्टिंग मिळतोय. तुम्ही काय करता? साहेब, तसं काय तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही. माझं म्हणणं ऐकून घ्या. शिक्षण मंडळ म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही अन्न औषध प्रशासनाशी पात्र व्यवहार केलाय का? ऐका साहेब, तुम्ही पांघरून घालूच नका. नगर शहरामध्ये जे शिक्षणाचे वाटोळे होते, ज्या शाळा त्या ठिकाणी करतात, याला सगळ्याला शिक्षण मंडळ जबाबदार आहे. तुम्ही त्यांची जबाबदारी दाखवू नका. कोणाला पांघरून घालायचं काम तुम्ही करू नका. माझा स्पष्ट आदेश आहे. तुम्ही शाळेला पत्र दिले का? तुम्ही अन्न औषध विभागाला पत्र दिले का की आम्हाला असं प्रथमदर्शनी आढळून आलंय? मग दिला नाही तर ऐकू साहेब पास का माझ्या शिक्षण मंडळाची जबाबदारी नाही? तुम्ही शिक्षण अधिकारी आहात. आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की मी सभागृहाचा सन्मान्य सदस्य म्हणून या ठिकाणी बोलतोय आणि माझं तुम्हाला असं आव्हान आहे, तुम्ही अन्न औषध व्यवहाराशी जे डिपार्टमेंट आहे त्याच्यावर पत्र व्यवहार करा. त्यांना सांगा की अहिल्यानगर शहरामध्ये जो राज्य शासनाचा आदेश आहे तो पायमंडी तुडवला जातोय आणि त्याच्यावर अन्न औषध प्रशासन असेल, तुम्ही संयुक्त कारवाई करा. शहरातल्या का फक्त अन्न औषधाची जबाबदारी का? तुमची जबाबदारी नाही का? आमची जबाबदारी नाही का? ती सर्वांची जबाबदारी आहे. आयुक्त साहेब, तुम्हाला देखील जबाबदारी झटकून चालणार नाही. तुम्ही जबाबदारी झटकून चालणार नाही आयुक्त साहेब. आणि तुम्ही जर म्हणत असाल नगर शहरातील विद्यार्थ्यांची जबाबदारी आपली नाही, तर माझी या ठिकाणी असं आव्हान आहे, शिक्षण मंडळाची ही देखील जबाबदारी आहे की शाळांमध्ये आपण पाहतोय की लहान मुलींवर अत्याचार झालेले पाहतोय. तुम्ही सांगा किती शाळांमध्ये सार्वजनिक शौचालय व्यवस्थित आहेत? याच्या बाबतीत आपण पाहणी केली का? याच्या बाबतीत माझ्याकडे त्याचे पण व्हिडिओ आहे. मी सगळं काम केलं, एक महिन्यावर फक्त तेवढंच काम करतो. महानगरपालिकेच्या शाळा आहेत, फक्त महापालिकेच्या शाळेत तुमची जबाबदारी आहे का? नाही, खाजगी शाळांचा आपण शाळांना सूचना दिलेल्या आहेत. अहो साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे कळकळीची. काय विनंती आहे माझी की तुम्ही शिक्षण अधिकारी आहात. शाळेमध्ये मुलांकडून जे काही समजा शौचालयाचा विषय असेल, माध्यान्ह भोजन त्यांना जे दिलं असेल, त्याच्यानंतर अंगणवाडीमध्ये जे जेवण दिलं जात असेल, त्याच्या व्यतिरिक्त स्कूल बस. परवा दिवशी एक मुलगा त्या ठिकाणी स्कूल बस मधून उतरून बाहेर आयुष्यात पाहताना ऍक्सिडेंट झाला. या शाळा आहेत, जे स्कूल बस आहे, त्यांना नॉर्म्स मध्ये काय सांगतोय की स्कूल बस बरोबर त्यांना केअरटेकर असावा. जर एखाद्या शाळेच्या स्कूल बस मध्ये जर ड्रायव्हर पण केअरटेकर नसेल, त्या बाबतीत शाळेत प्रसूत्राचं विक्रत जबाबदारी कोणाची आहे? शाळेमध्ये त्यासाठी परिवहन समिती स्थापन करायची. याच्यावर कंट्रोल कोणाचं आहे? शाळेचे मुख्याध्यापक. याच्यावर कंट्रोल कोणाचं आहे? माझी साहेब ऐका ना, मला पुढे येऊ द्या ना.
मला पुढे येऊ द्या, तुम्ही जर कन्फ्युजनवर जाऊ नका. माझं या ठिकाणी महापौरताई आपल्याला असं आव्हान आहे, हे एका व्यक्ती जर सक्षम नसेल तर या ठिकाणी महापालिकेनं स्वतः जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थापन आहे याच्यासाठी एक समिती केली पाहिजे. आणि या समितीच्या माध्यमातून मुलांना जे प्रोत्साहन देणं, विविध शालेय स्पर्धांचं आयोजन करणं, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं, त्यांच्यामध्ये विविध कलागुणांना वाव देणं, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांच्या पालकांची आर्थिक लूट होणार नाही, विद्यार्थ्यांमध्ये कंपल्शन केलं जाणार नाही, ड्रेस पासून त्या ठिकाणी पुस्तकांपर्यंत शाळा करून कंपल्शन केलं जातं, हे महापालिका आदेश होणार नाही, याची जबाबदारी देखील आपली आहे. माझी आपल्याला विनंती असेल, एक शालेय सर्व समिती करायची का नाही, ती महापौरांना अधिकार आहे. शिक्षण समिती, शालेय शिक्षण समिती करण्याचा माझी आपल्याला विनंती आहे, अशी एक समिती करा आणि या समितीच्या माध्यमातून आपली जबाबदारी म्हणून कंट्रोल राखा. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन.